10 मध्ये प्रभाग क्रमांक 10चे उमेदवार आहेत पक्षाचे उमेदवार काँग्रेस गंगाधर गायकवाड, जे की अनेक वर्षापासून त्यांनी सामाजिक काम करतात, रस्त्यावरची लढाई लढतात. त्यांना आपण विचारूया, तर आपण काय विचार करून निवडणुकीला समर्थन आहात? मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि डावी लोकशाही पुरोगामी पक्ष सर्व जे आहेत त्यांचा मला पाठिंबा आहे. मी प्रभाग क्रमांक 10मध्ये लहानपणापासून राहतो, माझं घर आहे आणि नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक 10मधील सर्व सकल भागामध्ये राहणाऱ्या लोकांना पूरग्रस्ताच्या सानुग्रह अनुदानामध्ये आपण खूप मदत केलेली आहे, आपण आंदोलनं केलेली आहेत आणि या भागातील लोकांना एका घरच्या 4-4, 3-3 लोकांना 10-10 हजार रुपयाप्रमाणे थेट मदत झालेली आहे. त्याशिवाय कुठले अन्याय अत्याचाराची प्रकरणं असतील, दलित अत्याचाराची प्रकरणं असतील, ते सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. आणि आता रस्ता, नाली, ड्रेनेज या सर्व गोष्टी तर इथं आहेत दक्षिणनगर आणि या भागामध्ये. अद्यापही रस्ते नाहीत, ड्रेनेज नाहीत, हे आम्ही प्रामुख्यानं सुधारणा करणार आहोत. तसेच शाळा आणि बालवाडी, अंगणवाडी हे जे आहे हे देखील आपल्याला इथं सुधारणा करण्यासाठी आमचा मुख्य अजेंडा राहणार आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं, नांदेड शहरामध्ये प्रभाग क्रमांक 10मध्ये व सर्वच प्रभागामध्ये राहणाऱ्या लोकांकडे घर टॅक्स पावत्या नाहीत. त्याचा अर्थ असा आहे, महानगरपालिकेच्या वतीनं अवाजवी घर टॅक्स पावतीचं बिल जे आहे ते देण्यात येत असल्यामुळे अनेक लोकांकडे घर टॅक्स पावत्या नाहीत. मी जर निवडून आलो तर प्रामुख्याने सर्व माफ करून पुनश्चे कमी दरामध्ये घर टॅक्स पावती लावण्यात यावं असा आपला अजेंडा राहणार आहे. कारण रोड टॅक्स या प्रदूषण टॅक्स हे सर्व वेगवेगळे टॅक्स घेऊन महानगरपालिका एकंदरीत नागरिकांना लूट करत आहे आणि ती लूट आम्ही थांबवणार आहोत. बेरोजगारीचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. बेरोजगारांना थेट 1 लाख रुपये लघु कर्ज कसं मिळवून देता येईल यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, या प्रभागामध्ये आणि शहरामध्ये जे बेघर लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही किमान 10 लाखाचं 1 BHK फ्लॅट बांधून देणार आहोत. आणि सोलापूरमध्ये आम्ही 30,000 घरं मार्क्सवादी पक्षाच्या नेतृत्वाखाली बांधून दिली आहे. जे काही अवघड नाही, आमचा संकल्प होता नांदेड शहरामध्ये पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान देण्याचा, जो आम्ही अत्यंत व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीने आंदोलन करून यशस्वीपणे पूर्ण जिंकलो आहोत. नांदेड शहरामध्ये 50 कोटीपेक्षा अधिक निधी सानुग्रह अनुदान संदर्भात वाटप केलेला आहे. आणि हे देखील आमचा वादा आहे की 1 लाख रुपये बेरोजगारांना कसे उपलब्ध करून देता येतील आणि त्यांना